रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं मिळवलेल्या IPL विजेतेपदाला गालबोट लागला आहे. या ऐतिहासिक विजेतेपदाबद्दल बंगळुरूमध्ये विजयी परेड काढण्यात येणार होती. या कार्यक्रमाच्या पूर्वी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर या चेंगराचेंगरीत 50 जण जखमी झाल्याचा अंदाज आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. RCBची टीम त्यांच्या विजयाचा जल्लोष करत होती. या आनंद सोहळ्यात हजारो चाहते उपस्थित होते. RCBचं हे पहिलंच IPL विजेतेपद आहे, त्यामुळे फॅन्स प्रचंड उत्साहात होते. पण या उत्साहाला गालबोट लागला आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट संघानं IPL 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर त्यांच्या सन्मानार्थ एका समारंभाचं आयोजन केलं होतं, ज्यात हजारो रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे चाहते मोठ्या संख्येने पोहोचले होते. चिन्नास्वामी स्टेडियम बेंगळुरू बाहेर जमा झालेल्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी लाठीचार्जही केला. हजारो लोकांच्या उपस्थितीमुळे गर्दी अचानक अनियंत्रित झाली आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाली, अशी माहिती आहे. घटनास्थळी परिस्थिती खूपच गंभीर बनली होती. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. या चेंगराचेंगरीमुळे स्टेडियम बाहेर RCBचे अनेक चाहते अशक्त होऊन पडले. सर्व जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर घटनास्थळी उपस्थित लोकांनीही एकमेकांना मदत केली. काही लोक जखमींना CPR देताना दिसले.